पोह्याला फोन लावतो, त्याला विचारतो भेंबडीला चालतंय म्हणून पोहायला धरणावर. राहू दे, नाही तर याला त्याला फोन लावला की एकटाच जातो. मस्त मस्त जातो, मजा करतो इथं धरणावर भेंबडीच्या. आपल्याला काय काय लागन? एक शॅम्पूची पुडी, एक चिवड्याचं पाकिट घेऊन घेतो. भूकमुक लागली तर पोहता पोहता बस. टावेल दुपट्टा. ठीक आहे, मीच चाललो होतो. फक्त 20 रुपये पाहा लागन बाबाच्या पॅन्टातले. गाडीत पेट्रोल टाकून देतो, चाललो जातो. पण मला तर पोहता येत नाही. महाराजा कोणाला ना कोणाला आणायला पाहिजे. एकटाच येऊन गेलो मी. त्या गॅरेजवाल्या म्हणायला आणायला पाहिजे, त्याला पोहता येते म्हणते. त्याला आणलं असतं कमसे कम. नाही पण जाऊ दे, माझा चिवडा खाल्ला असता त्यानं, माझ्या टावेलनं पुसलं असतं, घरून काही आणलं नसतं. जाऊ दे, बरं झालं एकटं झालं. पण पाण्याचं कोणाला विचारू? किती खोल आहे, काय आहे, कसं आहे? ते दूर एक पोरगं दिसून राहिलं का? ते पोट्ट पोहिलं वाटते, ते बोलत दिसून आलं. थांब, त्यालाच भेटून घ्या. बाबू रे, ओ बाबू, ओ बाबू, ओ पोट्ट्या, अबे इकडे ते. काय बघा, काय फालतू दादा, मी इथं आलो पोहायला. पण माहीत आहे मला तर पोहता येतच नाही. इथं पाणी कसं आहे, काय आहे, थंड आहे, गरम आहे की कोळमट आहे, हे विचारून राहिलो होतो. तू पोहायला वाटते ना, दिसून राहिलं तर हा बोलं. मी तुला काय सांगू? मी पोहलो, तुला सांगत मी. सांग ना राजा, पाणी कसं आहे तर. म्हणजे मी अंग धू का हातपाय धू ते तर लक्षात येईन. कारण की मला काही पोहता येत नाही. अधिक फालतू वांदा झाला नाही पाहिजे. आता पण माझं तुला सांगितलं का इथचं पाणी बरं आहे, पण पोहतो. पण तू डुबला तर मारत नाही ना, लोक मलाच म्हणून ना. अरे बाबू, तुला कोणीच काही म्हणणार नाही. कारण की माहीत आहे, सरळ लिहिलं आहे, सरळ लिहिल्यानुसार घडते. मला जर मरायचं असेल तर मी इथंच मरू शकतो. मला काही पाण्याचं काम नाही, काहीच नाही. नाही मरायचं असेल तर मग मी कुठंच मरू शकत नाही. मी सांगतो ना, इथून गेलो ह्या कोणत्यातून त्या कोणत्यात, त्या कोणत्यातून त्या कोणत्यात, त्या कोणत्यातून ह्या कोणत्यात, पुरं कोणतं घुमून येतं धरणाचे. पोहता येत तरी. अरे पण हे तर धरण गोल आहे, इथं कुठे कोणते धरणाले. तू पोय, मी चाललो घराकडे. महार तर नाव आला नाही पाहिजे. महार तर नाव आलं तर लक्षात ठेवतो तू. अबे हे कोण आहे भामट्या तोंडाचं? कोणही इकडे आलं, सांग कधी दिसून आलं. अबे त्याला बॅटमॅन म्हणते, तो माझ्यासाठी आला. बॅट्समन? मग त्याच्या वस्तू बॅट आहेच नाही तर हेल्मेट म्हणून घालून आला. अबे मॅळा, बॅट्समन नाही, वटवांगुळीचा माणूस आहे तो. इकडे काय आला मग तो? अबे मी आणलं त्याला. समजा मी पाण्यात डुबलो मुबलो काही झालं तर मला काढायला आणलं मी त्याला. तू तर म्हणतो सर लिहिलाय, तू डुबत आहे नाही म्हणतो पाण्यात, मग त्याला काय आणलं फालतू? अबे भंगाड्या, जर तिथं लिहिलं असन का मी पाण्यात डुबन तर मग म्हणून मी त्याला आणला. जसं लिहिलं आहे बा, डुबलो पाण्यात का वळला मला. तू पाहत बस, काय करता पाण्यात डूब नाही तर काय डूब, मला काही घेणं नाही. मी चाललो तो काय तो गुभर तोंड्या काय म्हणते त्याला, वडबांगू तोंड्या, तो जाणे तू जाणे. अबे एक सांग आहे, मला काहीच होत नाही. कारण की मी योगा करत असतो, मी जिमला जात असतो, मी व्यायाम करत असतो. आणि मी काही शिव भाकरी खात नाही, काठ्याही खात नाही, मी भातही खात नाही, मी वांगेही खात नाही, मी टमाटरही खात नाही, मी काहीच खात नाही. त्याच्यानं मला काहीच होत नाही. तू काही खाय नको फक्त, मला डोकं खाऊ नको. जाय तू आता, तू पोय नाही तर काही कर. हो जाय, तू जाय त्या घराकडे. मस्त मी एकटा मी जातो पाण्यात, मस्त पोहतो. झालं, ठीक आहे.